एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक लग्नाचा कार्यक्रम होता आणि त्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये एक तरुण गेलेला होता। मग आता लग्नाच्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर त्याची इकडं तिकडं जरा नजर मारणं सुरू होतं, कारण की त्या तरुणाचं लग्न झालेलं नव्हतं आणि एखादी सुंदर मुलगी मिळते का मग तो मुलींची शोधाशोध त्या लग्नामध्ये करत होता। अखेर त्याला त्या लग्नामध्ये एक सुंदर अशी मुलगी दिसली। आता ती एवढी सुंदर दिसायला होती की त्याला बघता क्षणी ती पसंत पडली। आता पसंत पडल्यानंतर तो तिच्या जवळ गेला, लग्नाचं इकडचं तिकडचं बोलू लागला। मग दोघांची ओळख झाली, मैत्री झाली आणि मैत्री झाल्यानंतर या दोघांनी एकमेकांसोबत बोलणं करायला सुरुवात केली। मग आता एकमेकांसोबत बोलणं करायला सुरू केल्यानंतर मी तुला पसंत आहे, ती त्याला पसंत आहे, दोघांनी असं एकमेकांना विचारलं आणि लवकरच लग्न करू सांगितलं। मग आता लवकरच लग्न करू सांगितल्यानंतर तो जो तरुण आहे त्याने सांगितलं की लग्न मी करतो, पण मात्र त्यासाठी मला घरी सुद्धा विचारावं लागेल। मग घरी विचारावं लागेल म्हणल्यानंतर ते म्हणे ठीक आहे। ती तरुणी म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही, तू तुझ्या घरी विचार, मी माझ्या घरी विचारते। मग अशा पद्धतीनं दोघांनी आपापल्या घरी विचारलं। तरुणाच्या घरचे रेडी झाले, म्हणले ठीक आहे, तुला पसंत आहे म्हणल्यावर आम्ही कशाला नाही म्हणावं, कारण की संसार तुलाच करायचा आहे असं म्हणून त्या तरुणाला होकार दिला। तरुणाने घरी सांगितलं, सगळे राजी झाले आणि मग त्या दोघांचं लग्न सुद्धा ठरलं। मग लग्न ठरलं आणि लग्न छोटंसंच केलं, जास्त काही मोठं लग्न केलं नाही आणि त्याच्यामध्ये जवळचे जे नातेवाईक होते त्यांनाच बोलवण्यात आलं होतं, जास्त काही मित्रपरिवार बोलवण्यात आला नव्हता। मग त्या तरुणाचं लग्न त्या ठिकाणी पार पडलं आणि लग्न पार पडल्यानंतर तो त्या तरुणीला घेऊन त्याच्या घरी आला। त्याच्या घरी आल्यानंतर तिचं सुद्धा गाव जवळच होतं आणि ती तिच्या आईला एकुलती एक होती, म्हणजे अजून एक भाऊ होता, पण तो कामानिमित्त दुसऱ्या ठिकाणी राहत होता। या ठिकाणी फक्त तिची आई आणि ही जी मुलगी आहे तीच राहत होती। मग त्याच मुलीचं लग्न झाल्यामुळं आई तिकडे एकटी पडली होती, म्हणून ही जी मुलगी आहे त्या महिलेची तरुणी, म्हणजे आता नेमकं लग्न झालेली जी नवरी आहे ती तिच्या आईकडे कधी मध्ये जात होती, पुन्हा वापस येत होती। आता हे सगळं लग्न झाल्यानंतरची प्रक्रिया पार पडल्यानंतर तो जो तरुण आहे या तरुणाला त्याचे मित्र म्हणले चल लग्न झालं, हे झालं, आता आम्हाला बोलिलं नाही, काय नाही, कमीत कमी लग्नाची पार्टी तरी दे। ते तरुण म्हणे झालं, आता गडबडीत लग्न केलं, पण मात्र लग्नाची पार्टी तुम्हाला नक्कीच देतो। मग लग्नाची पार्टी देण्यासाठी तो त्याच्या काही मित्रांना घेऊन एका हॉटेलमध्ये गेला आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर अगदी धूमधडाक्यात त्यानं सगळ्या मित्रांना पार्टी दिली। आता पार्टी दिल्यानंतर हे त्यांच्या पद्धतीनं पार्टी करू लागले, पण मात्र काही मित्रांनी त्या नवरदेवाला आग्रह केला की बाबा तो लग्न केलं पण नेमकी तो बायको कशी केली आहे, तुझ्या बायकोचा फोटो तरी दाखव। जेव्हा त्या नवरदेवाने त्याच्या बायकोचा फोटो मित्रांना दाखवला तेव्हा त्या मित्रांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण की ती दिसायला अतिशय सुंदर होती, पण मात्र ती काय काम करत होती। जेव्हा त्या मित्रांनी त्याला नवरदेवाला सांगितलं तेव्हा त्याला सुद्धा एक मोठा धक्का बसला। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश राज्यातील हापूर जिल्ह्यातील धौलाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। आता काही जणांना वाटेल की दुसऱ्या राज्यातली बातमी आहे, घटना आहे, इकडं आपल्याला ऐकून काय फायदा नाही, पण मात्र ही जी घटना आहे ती कशा पद्धतीनं घडली आहे आणि त्यामध्ये काय काय घडलं आहे, त्यामुळे आपण सुद्धा अशा घटनांपासून सावध राहिलं पाहिजे कुठंतरी। त्यामुळे ही संपूर्ण गोष्ट किंवा स्टोरी तुम्ही ऐकली पाहिजे असंच आपलं एकंदरीत वाटतं। आता या धौलाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारा एक तरुण होता, तो एका कार्यक्रमानिमित्त जवळच्या एका ठिकाणी गेला होता। त्या ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम होता आणि लग्नाच्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी खुशबू नावाची एक तरुणी दिसली। आता बघताच क्षणी त्याला ती आवडली, दिसायला सुंदर होती। मग इकडं तिकडं बघणं, नजर मारणं, अशा पद्धतीनं त्यानं तिला पाठवायचं काम केलं। ती सुद्धा त्याला रिस्पॉन्स देऊ लागली, एकमेकांच्या जवळ गेले, कारण की लग्नात लवकर ओळखी होतात असं काही जण सांगतात। मग या दोघांची ओळख झाली, ओळख झाल्यानंतर एकमेकांना बोलू लागले, नंबर घेतले, बोलणं सुरू झालं, लग्नाचा विषय काढला, लग्नाची तारीख ठरवली, दोघांना आपल्या घरी सांगितलं। पण ती जी मुलगी आहे तिला एक भाऊ होता आणि आई होती। भाऊ कामानिमित्त दुसऱ्या ठिकाणी राहत होता, तर ती जी मुलगी आहे ती तिच्या आईबरोबर राहत होती। मग अशा पद्धतीनं ती त्या ठिकाणी राहत असल्यामुळं ते म्हणजे ठीक आहे, लवकरात लवकर तारीख काढून अगदी मोजक्या लोकांमध्ये लग्न करून घेऊ। मग मोजक्या लोकांमध्ये त्या दोघांचं लग्न पार पडलं
लग्न पार पाडल्यानंतर ती नवरी घरी आणली. घरी आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी मित्रांनी पार्टी मागितली. पार्टीला गेले. पार्टीमध्ये त्या मित्रांनी त्या नवरदेवाला नवरीचा फोटो दाखवायचा आग्रह धरला. त्यानं नवरीचा फोटो दाखवला आणि सगळ्यांना एक मोठा धक्का बसला. आता ते फोटो पाहिल्यानंतर काही जण पंग झाले होते. त्याला म्हणे तो हिच्यासोबत काहून लग्न केलं, हिच्यासोबत काहून लग्न केलं असे प्रश्न विचारू लागले. ते म्हणे हिच्यामध्ये काय खराबी आहे, तुम्ही असं का म्हणताय. ते म्हणते जाऊ दे, आम्ही तुला जर सांगितलं तर तुला राग येईल. ते म्हणे राग येण्याची काय गोष्ट जी आहे ते सांगा. ते म्हणते तुझी बायको दिसायला खूप सुंदर आहे, पण मात्र तिच्यामध्ये एक जी गोष्ट आहे ती मात्र तुला धक्का पोहोचवू शकते. ते म्हणे जे काही असेल ते खरं खरं सांगा, माझ्यापासून काही लपू नका. तेव्हा त्या मित्रांनी सांगितलं की ती जी त्याची बायको आहे ती वेश्या व्यवसाय करते, म्हणजेच ती कॉल गर्ल आहे आणि तिच्यासोबत अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीनं रात्ररंगीण करून निघून जातात. जसं त्या नवरदेवानं ऐकलं तसं त्याला एक मोठा धक्का बसला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. काय करावं काय नाही त्याला समजत नव्हतं, पण मात्र कुठंतरी त्याने समजूतदारपणाची भूमिका घेतली. घरी गेला आणि तो त्याच्या बायकोला बोलू लागला. जेव्हा त्याच्या बायकोला तो बोलू लागला तेव्हा ती म्हणे की ही गोष्ट मी लपवलेली होती, कारण की तिचं या अगोदर 2 लग्नसुद्धा झालेले होते आणि ती अशा पद्धतीनं काही करत नाही. सुरुवातीला तिनं अशी उडवाउडवीची उत्तरं दिली, पण मात्र या अगोदर तिचे 2 लग्न झालेले होते आणि नवऱ्यासोबत न पटल्यामुळं तिनं त्यांच्यापासून वेगळी झाली असं तिनं कारण नवरदेवाला सांगितलं. मग तेवढ्या गोष्टीवर तो ठीक आहे जाऊ दे म्हणे, जे झालं ते गेलं, पण माझ्यासोबत तर नीट राहा असं त्या नवरदेवानं नवरीला सांगितलं. मग बघता बघता काही दिवस निघून गेले आणि काही दिवस निघून गेल्यानंतर त्याला एक गोष्ट समजली की त्याची जी बायको आहे ती तिच्या माहेरी म्हणजे आईच्या घरी मोठ्या प्रमाणात जाते. कधी कधी तिकडंच राहते आणि 1-2 दिवसाला 2-3 दिवसाला जाणं येणं तिचं मोठ्या प्रमाणात चालूच असतं. संध्याकाळीसुद्धा लवकर वापस येत नाही. नेमकी ती कुठं जाते काय करते याचा तपास जेव्हा त्या नवरदेवानं करायचं ठरवलं तेव्हा तो तिच्या आईच्या घरी गेला. कारण की या धौलाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सहारा सिटी नावाचा एक परिसर आहे. या परिसरामध्ये काही सोसायट्यांचं बांधकाम सुरू आहे, तर काही घरं बनलेली आहेत आणि याच परिसरामध्ये ती जी तरुणी आहे तिची आई या ठिकाणी राहत होती आणि ही तिच्या घरी जात होती. छोटंसं म्हणजे चांगलं मोठं घर होतं आणि त्या घरामध्ये त्या दोघी जणी राहत होत्या. मग जेव्हा हा नवरदेव त्या नवरीच्या घरी गेला आणि घरी जाऊन त्या दोघींची विचारपूस केली तेव्हा त्याला धक्कादायक गोष्ट समजली की ती अजूनही कॉल गर्लचंच काम करते आणि या ठिकाणी अजूनही लोक येतात आणि त्या ठिकाणी तिच्यासोबत रात्र रंगीण करून जातात. आता हे सगळं त्याला आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं, कारण की त्यानं विचारलं होतं की या ठिकाणी राहणारी महिला कशी आहे, तिची मुलगी कशी आहे. आजूबाजूच्या लोकांना विचारल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला आणि मित्रांनी सुद्धा सांगितलेलं होतं. मग हे सगळं ऐकल्यानंतर बघितल्यानंतर तो घरात गेला. त्याची जी सासू आहे त्या सासूला आणि त्या खुशबूला एकच प्रश्न विचारला की तुम्ही जे हे काम करताय ते चुकीचं आहे, ते काम तुम्ही ताबडतोब बंद करा, मी तुम्हाला सांभाळायला तयार आहे, सक्षम आहे. पण मात्र याच गोष्टीमुळं त्या 3 जणांमध्ये वाद झाला आणि त्या मायलेकीनं हे काम बंद करायला नकार दिला. उलट त्यांनी सांगितलं की तुला आमच्यासोबत राहायचं तर राह, नाहीतर निघून जाय. या अगोदरसुद्धा आम्ही 2 जणांना अशाच पद्धतीनं काढून दिलेलं आहे. मग आता हे सगळं ऐकून त्याच्या तळपायाच्या मस्तकात गेली. तो त्या ठिकाणावर निघून आला. काय करावं काय नाही समजत नव्हतं, पण त्यानं या संपूर्ण गोष्टीची माहिती त्याचा जवळचा जे भाऊ आहे त्या भावाला दिली आणि त्या भावानं त्याच्या बायकोला दिली. म्हणजे भावानं आणि वहिनीला ही गोष्ट सांगितल्यानंतर ती 3 जणं, ती जी नवरी आहे खुशबू नावाची आणि तिची आई आहे याच्या घरी संध्याकाळी गेले आणि असा राग आहे हे आहे दाखवलं नाही, कुठंतरी आम्ही बोलायला आलो, समजून सांगायला आलोत असंच त्या ठिकाणी दाखवलं. आता तिच्या घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी संध्याकाळी त्यांनी जेवण केलं, सगळं पद्धतशीर बोलणं वगैरे झालं आणि जशी मध्यरात्र झाली तशी तिघांनी मिळून त्या दोघींचे हातपाय बांधले आणि हातपाय बांधल्यानंतर दोघींचाही गळा आवळून खून केला, ठार केलं. दोघीलाही त्या ठिकाणी ठार केलं आणि ठार केल्यानंतर त्या ठिकाणाहून ते जात होते. पण मात्र येताना ते मोटरसायकलवर आले होते. स्प्लेंडर त्यांच्याकडे मोटरसायकल होती, ती त्या घराच्या कडेला लावलेली होती. पण मात्र जाताना ते सगळं हातपायी करताना त्या मोटरसायकलची चावीच घरामध्ये कुठतरी पडलेली होती आणि त्यांनी 2 खूनसुद्धा केले होते. मग आता ती चावी नेमकी कुठं पडली आहे, काय पडली आहे आणि ती वापस आणायला जायचं हे त्यांना भीती वाटत होती. म्हणून त्या ठिकाणी एक दुसरी गाडी उभा होती, ती गाडी घेऊन ते त्या ठिकाणाहून पसार झाले 3 जणं.
फरार झाले आणि त्या मायलेकीला त्या 3 जणांनी ठार केलं. आता इथपर्यंत सगळं काही घडलेलं होतं. त्या आरोपींनी त्या दोघींना मारल्यानंतर ते आपापल्या ठिकाणी पसार झाले होते. या गोष्टीची कोणालाही कानोकान खबर लागलेली नव्हती की या ठिकाणी नेमकं काय घडलं. 1-2 दिवस निघून गेले, 2-4 दिवस निघून गेले, कोणालाही काही माहिती नाही, काही नाही, गुन्हा दाखल नाही, काही नाही. पण मात्र एक दिवस त्या परिसरामध्ये ते जे मृत पडलेले 2 मृतदेह होते यांची दुर्गंधी पसरू लागली, वास येऊ लागला. मग आजूबाजूच्या लोकांना वास या घरामधून का येतोय आणि त्या घरामध्ये असणाऱ्या महिलासुद्धा दिसत नाहीत, म्हणून त्यांनी धौलाना पोलीस स्टेशनमध्ये फोन केला आणि सांगितलं की या ठिकाणी असा प्रकार आम्हाला आढळून आला, अशा पद्धतीने दुर्गंधी येते. मग पोलिसांचं एक पथक त्या ठिकाणी आलं. त्या घरामध्ये जाऊन त्यांनी पाहिलं तर त्या ठिकाणी हातपाय बांधलेल्या अवस्थेत ती जी महिला आहे 60 वर्षीय ती दिसली आणि तिची जी मुलगी आहे खुशबू, या दोघीजणी त्या अवस्थेमध्ये दिसल्या. मग आता त्या दोघीजणी त्या अवस्थेमध्ये दिसल्यानंतर पोलिसांना सुद्धा दुर्गंधी येऊ लागली. पण तरीसुद्धा त्यांचं मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. तपास चालू केला. सगळीकडे तपासून पाहिलं पण काहीही सबूत, काहीही क्ल्यू मिळत नव्हता. पण मात्र एकच सबूत त्या ठिकाणी सापडलेला होता. तो होता ती म्हणजे मोटरसायकल. मग ती मोटरसायकल नेमकी कोणाची आहे, काय आहे याचा तपास पोलिसांना करायचा होता. पण मात्र विशेष बाब म्हणजे त्या मोटरसायकलवर नंबर प्लेटच नव्हता. घ्या आता या मोटरसायकलवर नंबर प्लेटच नाही. ती मोटरसायकल कोणाची आहे, काय आहे हा सुद्धा तपास लागत नव्हता. आजूबाजूच्या लोकांना विचारलं ते म्हणे आमची नाही, कोणाचीच नाही. मग पोलिसांनी त्या मोटरसायकलचा जो चेचिस नंबर आहे ते चेचिस नंबर तपासला, ते चेचिस नंबर काढला आणि त्याच्या आधारे ओळखलं की ही गाडी कोणाची आहे, काय आहे आणि गाडी कोणाची आहे, काय आहे हे समजल्यानंतर पोलीस त्या आरोपीच्या घरापर्यंत पोहोचलेले होते. आता आरोपींच्या घरामध्ये पोहोचल्यानंतर इकडे हे मृतदेहाची माहिती त्या जी महिला आहे तिची मुलगी यांचा जो मुलगा होता रोशन नावाचा, तो कामानिमित्त दुसऱ्या ठिकाणी राहत होता, त्यालासुद्धा त्या घटनेची माहिती विचारण्यात आली होती आणि मग त्यानंच गुन्हा दाखल करून या संपूर्ण प्रकरणाचा तपास लावण्यासाठी पोलिसांकडे मागणी केलेली होती. मग पोलिसांनी तपास चालू केला. पोलीस त्या मोटरसायकलच्या चेचिस नंबरच्या आधारे त्या आरोपीची वहिनी आणि भाऊ होते यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांच्या आधारे ते त्या नवरदेवापर्यंत पोहोचले. मग या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. पण मात्र उडवाउडवीची उत्तरं दिल्यानंतर पोलिसांच्या पद्धतीनं जेव्हा विचारलं तेव्हा त्या नवरदेवानं आणि त्याच्या भावानं आणि त्या महिलेनं म्हणजे त्याच्या वहिनीनं घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला की कशा पद्धतीनं तिनं फसवलं, लग्न केलं, ती काय काम करायची, तिच्याकडं कोण कोण यायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या तपासामधून पुढं आल्या आणि त्या आधारेच ही संपूर्ण माहिती उघड झाली. आणि यावर अनेक चॅनलनं व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत आणि त्याचीच माहिती घेऊन हा व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. एकंदरीत ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती कशा पद्धतीनं आहे, काय आहे, समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून समजलं असेल. कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय ते सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो.